4 कसा 1 2 3 आणि 4. ठीक आहे ना. याचा डिटेलिंग तुम्हाला तुमच्या रेग्युलर क्लासमध्ये ऑलरेडी झाला असेलच. थोडं शॉर्टमध्ये घेतो मी. ठीक आहे. याची प्रोबॅबिलिटी किती? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. म्हणजे असं वाटतं 4 सॅम्पल स्पेसचा आकडा होता 36. हे सगळे 36 आहे ना. म्हणजेच काय याचा अर्थ असा होतो की 36 पैकी 4 वेळा असं झालंय की त्यांची बेरीज 5 आली होती. मी परत सांगतो, त्यांचं असं म्हणणं आहे का 36 पैकी 4 वेळाचं असं झालंय की त्यांची बेरीज 5 आली होती. याचं उत्तर आपण लिहितो. नमस्कार. आपल्याला या व्हिडिओमध्ये काय बघायचं माहिती का? मी तुम्हाला सॅम्पल स्पेस किंवा ना 2 टाईपचे क्वेश्चन असतात. एक तर 2 डाय थ्रो केलेले असतात किंवा पत्त्याच्या कॅटचं नेमकं डिस्क्रिप्शन कसं असतं हे समजून घ्यायचं आहे. छोटासा व्हिडिओ असणार आहे, जास्त लेंदी नसणार आहे. समजून घ्यायच्या गोष्टी काय काय ते बघू आपण. ओके. जर समजा एक डाय जर थ्रो केला, असा एक डाय, त्याचा सॅम्पल स्पेस काय बनू शकतो माहिती का? एक तर 1 येऊ शकतो किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 एवढाच येऊ शकतो. अरे म्हणजे एकच पडल किंवा 2 पडल किंवा 3 पडल असं होईल ना. पण जर आपण 2 डाय जर थ्रो केलं तर काय होऊ शकतं? पहिल्या डायवर 1 पडल, दुसऱ्यावर 2 पडल, पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 2, 1 3 1 4 1 5 1 6, 2 1 2 2, म्हणजे पहिल्यावर 2 पडल, नंतर वरती 1 पडल, असं करत करत काय काय होऊ शकतं? एवढं होऊ शकतं. पहिल्यावर 1 पडला, दुसऱ्यावर 2 पडला, 1 2 1 3 1 4 1 5 6 1 6, 2 1 2 2 2 3 2 4 2 5 6, असं करत करत हे सगळे 36 नंबर आउटकम त्याचे येऊ शकतात सॅम्पल स्पेसमध्ये. सो याचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती बनतो? सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस बनतो 36, 1 1 पासून 6 6 पर्यंत. आता याच्यातल्या समजून घ्यायच्या गोष्टी काय काय गोष्टी कशा विचारल्या जातात? तर मला असं वाटतं बघा, या दोघांच्या जर जी फेसवरती जे समजा हे 2 डाय आहेत तर त्यांच्यावरती दोघांवरती पण एक एकच पडला, याच्यावरती पण 1 पडला, याच्यावरती पण 1 पडला, दोघांची बेरीज 2 होते, बरोबर? तो 2 आपण इथे लिहिला, यांची बेरीज 2 होते. ह्या 2 कंडिशन अशा का ज्याची बेरीज 3 होते. ह्या कंडिशन्सची बेरीज इथं 4 होते बघा. 3 आणि 1 4, 2 आणि 2 4, 1 आणि 3 परत 4. ह्या कंडिशन्सची बेरीज होते 5 बघा इथे. 4 आणि 1 5, 2 आणि 3 5, 3 आणि 2 आणि 4 आणि 1. ठीक आहे. ह्या कंडिशन्सची बेरीज होते 6. फक्त व्यवस्थित बघत चला मी काय काय करत चाललोय ते, बरोबर? असे क्रॉस मार्किंग करत चाललोय. याची बेरीज झाली 6. पुढच्यांची बेरीज आपसूक पोरांनो 7 येणार, म्हणजे येणार 6 आणि 1 7, 5 आणि 2 7 वगैरे वगैरे. यांची बेरीज येते 8. 6 आणि 2 8, 5 आणि 3 8, 4 आणि 4 8, 5 आणि 3 आणि परत वगैरे वगैरे जे असेल ते. यांची बेरीज येते 9, बरोबर? यांची बेरीज येते 10, यांची बेरीज येते 11, याची बेरीज येते 12. याच्या पलीकडे बेरजा येत नाही. एवढ्याच बेरजा येतात. कारण की सगळ्यात मिनिमम केसला याच्यावरती पण 1 पडेल, याच्यावरती पण 1 पडेल, दोघांची बेरीज 2 होऊ शकते, बरोबर? 2 लिहिला इथे. आणि सगळ्यात मॅक्सिमम केसला याच्यावरती पण 6 पडेल, त्याच्यावरती पण 6 पडेल, त्यांची बेरीज 12 येऊ शकते. ह्या बेरजेवरती क्वेश्चन पडतात आपल्याला, बेरजेवरती प्रॉबिलिटीचे क्वेश्चन येतात. कसे ते बघून घेऊ आपण. तर 3 क्वेश्चन मी समोर लिहिलेले. डायरेक्ट प्रॉबिलिटी विचारली बरं का. बाय द वे तुम्हाला तुमच्या कोचिंगमध्ये म्हणा, तुम्ही जिथे कुठे कॉलेजला वगैरे असाल, तुम्हाला प्रॉबिलिटीचा फॉर्म्युला सांगितला असेल. प्रॉबिलिटीचा फॉर्म्युला असा असतो, प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, असा तो फॉर्म्युला असतो. नंबर ऑफ इव्हेंट आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस हा असतो. त्याच्यावर चर्चा करू आपण काय ते. त्यांनी असं म्हटलं का दोघांची बेरीज 5 आली पाहिजे. असे आकडे किती आहेत? मला असं वाटतं 5 इकडे बघा, इकडे हे 4 लोक आहेत ते. मग 5 येणार लोक पण देते ज्यांची बेरीज 5 येते, 1 2 3 आणि 4, बरोबर ना? हे 4 लोक आहेत ते ज्यांची बेरीज 5 येते, बरोबर? सो मला असं वाटतं नंबर ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू आला 4 आला. 4 कसा 1 2 3 आणि 4. ठीक आहे ना. याचा डिटेलिंग तुम्हाला तुमच्या रेग्युलर क्लासमध्ये ऑलरेडी झाला असेलच. थोडं शॉर्टमध्ये घेतो मी. ठीक आहे. याची प्रोबॅबिलिटी किती? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. म्हणजे असं वाटतं 4 सॅम्पल स्पेसचा आकडा होता 36. हे सगळे 36 आहे ना. म्हणजेच काय, याचा अर्थ असा होतो की 36 पैकी 4 वेळा असं झालंय की त्यांची बेरीज 5 आली होती. मी परत सांगतो,
त्यांचं असं म्हणणं आहे का 36 पैकी 4 वेळाचं असं झालंय की ज्यांची बेरीज 5 आली होती. मग याचं उत्तर आपण लिहितो 4 एक 4, 4 9 36 वगैरे त्याला भाग देऊन. परंतु याचं मेन मूळ काय माहिती आहे का या गोष्टीचं, की 36 आउटकम होते. 2 डाय थ्रो केल्यावर 36 गोष्टी होऊ शकतात. त्या 36 पैकी 4 वेळा असं झालंय की त्यांची बेरीज 5 आली होती. 36 पैकी 4. ठीक आहे. पुढे अरे तुम्हाला माहिती आहे ना, ते वर्गात तुम्हाला मार्क द्यायचे बघा, मार्किंग स्कीम असते बघा. 50 पैकी एवढे पडले, 50 पैकी 42 पडले, 50 पैकी 40 पडले, 50 पैकी 48 पडले. तसाच हे पण 36 पैकी 4 वेळा असं झालंय. ठीक आहे. पुढची गोष्ट हे बघू आपण आधी. प्रोडक्ट ऑफ नंबर इज 12. दोघांचा गुणाकार विचारलाय बरं का, दोघांचा गुणाकार. बरोबर. सो दोघांचा गुणाकार 12 यांसाठी मला असं वाटतं या केसमध्ये 4 त्रिक 12 होऊ शकतो. ठीक आहे ना. यांची तर 5 एक 5, 4 2 8, 3 त्रिक 9, 4 2 8, 5 एक 5. हे बघा हे दोघं आहेत ते 4 त्रिक 12, 3 चौक 12 हे दोघं आहेत. मला असं वाटतं अजून 6 दुने 12 आणि बेसक 12, 2 6, 6 2 ची बेरीज 12 होते. आणि अजून कोणती गोष्ट होऊ शकते का, 3 4 झाला, 4 3 झाला, 2 6, 12 व्हायसाठी एवढंच आहे माझ्या मते. अजून काही होऊ शकत नाही, कारण इकडे 24 25 पर्यंत चाललंय सगळं. ते ह्या सगळे 18 वाले आहेत, हे सगळे 20 वाले आहेत. ठीक आहे ना. मला असं वाटतं हे दोनच, हे 4च आकडे बघा. 2 6 म्हणजे कोणते आहेत ते, 2 6, 6 2, 3 4 आणि 4 3. एवढेच आउटकम असे आहेत सॅम्पल स्पेस मधले, एवढेच आउटकम असे आहेत की ज्यांची बेरीज ज्यांचा गुणाकार 12 येतो. बरोबर. मग याचं उत्तर कसं लिहिणार आपण, 36 पैकी 4 लोक आले होते की ज्यांनी ते गोष्ट सॅटिस्फाय केली. 36 पैकी 4. याचं उत्तर आलं नंबर ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट इज इक्वल टू 36 पैकी 4. ठीक आहे. आता इथे त्यांनी असं म्हटलंय का त्यांची बेरीज ऍटलिस्ट 8 आली पाहिजे. आता ऍटलिस्ट म्हणजे काय हे तुम्हाला आधी बोललो होतो पीएनसी शिकताना. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी 8 तरी आली पाहिजे. 8 किंवा 8 पेक्षा जास्त, कमीत कमी 8 तरी आली पाहिजे. आता कमीत कमी 8 म्हणजे काय, 8 वाले किती लोक आहेत बघा इथे, 1 2 3 4 5. बरोबर ना. 8 वाले म्हणजे बेसिकली बेरीज 8 पाहिजे, 9 पाहिजे, 10 11 12 पण चालेल, परंतु कमीत कमी 8 तरी पाहिजे. मग याचं उत्तर काय, 1 2 3 4 5 हे 8 वाले, 6 7 8 9. ठीक आहे ना. 10 11 12 13 14 15. परत काउंट करू आपण. 8 वाले किती बघा इथून, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो मला असं वाटतं असे 15 आउटकम्स आहेत, 15 की ज्यांची बेरीज 8 किंवा 8 पेक्षा जास्त येते, कारण त्यांनी ऍटलिस्ट 8 असं म्हटलं होतं. बरोबर ना. मग 15 किती पैकी 15, तर 36 पैकी 15 झाली त्याची प्रोबॅबिलिटी. 36 पैकी 15. मग नंतर तुम्ही त्याला 3 ने भाग द्या वगैरे वगैरे, त्या गोष्टी होत राहतील, पण त्याचा मूळ ढाचा काय, 36 पैकी 15 आलेले आहेत, अशी आपण प्रोबॅबिलिटी शोधतो. ठीक आहे. हा क्वेश्चन एवढा इथपर्यंत मी एक्सप्लेन केला की यांच्या बेरजा कशा होत्या, गुणाकार काय, आणि याच्यावरती लगेच प्रोबॅबिलिटीचं मी थोडंसं पेरणी करून ठेवली. पेरणी म्हणजे काय की मला पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला एका लेवलला घेऊन जायचंय, त्यासाठी मी आताच पेरणी करून ठेवतो की याचं काय काय होऊ शकतं. 36 पैकी एवढं, सॅम्पल स्पेस पैकी जेवढं होईल तेवढं. परत एकदा सांगतो, सॅम्पल स्पेस पैकी त्या इव्हेंटच्या बद्दल फेवरेबल इव्हेंट किती आलेले आहेत त्याला म्हणतो आपण फेवरेबल इव्हेंट. म्हणजे काय, आपल्या फेवर मधल्या, आपला फेवर कसा होता, त्यांची बेरीज 5 आली पाहिजे. ह्या केसमध्ये फेवर काय होता की त्यांची बेरीज ऍटलीस्ट 8 आली पाहिजे. या केसचा फेवर आहे, दोघांचा गुणाकार 12 आला पाहिजे. याला म्हणतो आपण फेवरेबल इव्हेंट आपल्या फेवर मधल्या. बरोबर. मग 36 पैकी आपल्या फेवर मधल्या किती, तर एवढ्या 15 वगैरे जे असेल ते. मग नंतर तुम्ही याला भाग देऊन याचं छोटं रूप तुम्ही करूच शकता, no प्रॉब्लेम, परंतु मूळ त्याचं इथं लपलेलं आहे. ठीक आहे. आता राहिला प्रश्न, याच्या पुढे काय बघायचं आपल्याला, पत्त्याच्या कॅटमध्ये काय काय असतं, कोणत्या कार्ड्सला काय म्हणतं हे बघायचं, आणि आपण व्हिडिओ थांबून घेणार आहे. हा, तर पत्त्याचा कॅट खरं तर 52 पत्त्यांचा असतो, आपल्याला माहिती आहे. जे लोक खेळतात किंवा तुम्ही लहानपणी खेळले असाल, लहानपणीपेक्षा जास्त मोठेपणी खेळायला लागली पब्लिक आता. जंगली रमी पे आवना महाराजवाला सीन नाही का तो, तर त्याच्यामध्ये ना खरं तर 52 पत्ते असतात. त्या 52 पत्त्यांपैकी 4 सूट असतात. 4 सूट म्हणतो ना, 4 कलर म्हणतो आपण सूट. तर त्यापैकी 2 सूट ब्लॅक कलरचे असतात. म्हणजे 2 सूट म्हणजे काय, स्पेड आणि क्लब. ज्याला स्पेडला आपण मराठीमध्ये इस्पिक असं म्हणतो, इस्पिक, आणि क्लबला किल्वर असं म्हणतो, की ज्याचे 13 पत्ते असतात. मग 1 2 पासून 10 गुलाम, जॅक, क्वीन आणि किंग असतो. याला म्हणतो आपण जॅक, क्वीन आणि किंग, हा ना, गुलाम आणि राजा. आणि त्यापैकी 26 पत्ते रेड कलरचे असतात. रेड म्हणजे डायमंड आणि हर्ट.
डायमंड म्हणजे तो डायमंड नाही बरं का, तो त्याने काय एक पोराचं मी व्हायरल झालं होतं की 2026 में जब डायमंड बन के आऊंगा ना तो लोक देखने के लिए तरस जाएंगे, असं काहीतरी म्हणतो बघा तो. ते नाही का ते एकाला 3 जोडा एकाला 3 जोडा त्यातली ती फालतूगिरी, तसलं तो डायमंड नाही, हे पत्त्यावाला डायमंड. तर हा डायमंड म्हणजे गेला मराठीत आपण असं म्हणतो की चरकट किंवा चौकट म्हणतो, आणि हार्टला आपण म्हणतो बदाम. ठीक आहे. यांच्यापैकी बघा हे जे का हे हा जो सेट आहे इकडचा, हा जॅक क्वीन आणि किंग वाला, यांना म्हणतो आपण फेस कार्ड. फेस कार्ड्स. फेस कार्ड म्हणजे काय, जर तुम्ही पत्त्या बघितले असेल त्या पत्त्यावरती या कार्डसाठी फेस दिलेला असतो, एक फेस असतो असा, हा ना, राणीचा फेस असतो, राजाचा असतो, गुलामाचा असतो तो. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, फेस कार्ड आणि हे सगळे एकाच, हा ना, फेस कार्ड इथे लिहितो मध्ये मी, फेस कार्ड्स प्लस एस. एस म्हणजे एक्का, 4 एक्के असतात ना, एक्का आणि एक्का, 4 एक्के. फेस कार्ड आणि एक्का यांना म्हणतो आपण ऑनर कार्ड. ऑनर कार्ड्स. ऑनर कार्ड म्हणजे वजनदार पत्ते. वजनदार पत्ते. 3 पत्ते खेळताना जर आपल्याकडे एक्का असेल ना तर आपलं वजन जास्त असतं, राजा असेल तर वजन जास्त असतं, म्हणजे ह्या पत्त्यांपेक्षा यांचं वजन जास्त आहे, बाकीच्यांचं वजन जास्त आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण ऑनर कार्ड, वजनदार पत्ते. तर ह्या टाईपचं काहीतरी असतं. सो याच्यावरती क्वेश्चन काय असेल ते बघूच आपण, परंतु लक्षात ठेवा की 2 सूट 4 सूट असतात. सूट म्हणजे हा 13चा एक सूट आहे, हा एक सूट आहे, हा एक सूट आहे, असे 4 सूट आहेत. त्या 4 सूटपैकी 2 सूट ब्लॅक कलरचे असतात आणि 2 सूट रेड कलरचे असतात. त्याच्यामध्ये जॅक क्वीन आणि किंग या सगळ्यांना आपण फेस कार्ड असं म्हणतो, आणि यांच्यासोबत हे फेस कार्ड प्लस इकडचे हे 4 एक्का किंवा एस, त्यांना आपण म्हणतो ऑनर कार्ड. ऑनर कार्ड म्हणजे वजनदार पत्ते. ठीक आहे. तर मला ह्या व्हिडिओमधून जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं ते मी पोहोचवलेलं आहे. तुम्हाला प्रॉबिलिटी हळूहळू तुम्हाला पेरून द्यायची होती, आणि 2 डाय थ्रो केल्यावरती काय होतं आणि पत्त्याचा कॅट नेमका दिसतो कसा, त्याची इन्फॉर्मेशन कशी असते हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. थोडं बाजूला होतो, एकदा नीट बघून घ्या. ठीक आहे, पॉज करून, आणि मग मी परत मध्ये येतो आणि आपला व्हिडिओ थांबवू आपण इथे. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओकडे भेटूया.